कुनी प्रभु कहु राम अवतारा, बाल चरित पुनि कहु उदारा। कहू जथा जानकी बिहाई, राज तजा सो दोष न काही। त्या रामाचं चरित्र सांगा, त्या रामाचा जन्म कसा झाला, त्या रामाचा विवाह कसा झाला, रामाला वनवासाला का जावं लागलं, रावणाचा वध रामानं कशा पद्धतीने केला, रामाचा राज्याभिषेक कशा पद्धतीने झाला, ह्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर मला तुम्ही सांगा। हा पार्वती मातेनं भगवान शंकराला प्रश्न विचारला। प्रश्न विचारल्याच्या नंतर भगवान शंकर प्रसन्न झाले, म्हणजे हे पार्वती तू प्रश्न विचारलास, अतिशय सुंदर प्रश्न विचारलास म्हणजे, कारण धन्य धन्य गिरी राजकुमारी, तुम समान नाही कोण उपकारी। कारण तुझ्यासारखी उपकारी नारी या जगामध्ये कोणी नाही वाटत। कारण तू जो प्रश्न विचारलास हा सगळ्या जगाचं कल्याण करणारा प्रश्न आहे। कारण माता पार्वतीनं प्रश्न विचारला म्हणून भगवान शंकराने हे रामायण सांगितलं, आणि भगवान शंकरानं पार्वतीला रामायण सांगितलं म्हणून काकभृषिंदेनं गरुडाला सांगितलं। गरुडाला सांगत असताना याज्ञवल्क्याला सुद्धा काकभृषिंदेने सांगितलं, आणि याज्ञवल्क्याने भारद्वाज मुनीला सांगितलं, आणि तेच रामायण तुम्हाला आम्हाला त्या ठिकाणी ऐकायला मिळते। जर भगवान शंकराला पार्वतीनं प्रश्नच केला नसता तर रामायण भगवान शंकरानं सांगितलंच नसतं, तुम्हाला आम्हाला ऐकायला मिळालं नसतं। म्हणून धन्य धन्य गिरी राजकुमारी, तो समान को नोई उपकारी, म्हणजे तुझ्या समान दुसरा कोणीच उपकारी नाही। कारण का उपकार आहे, पूछे हो रघुपति कथा प्रसंगा, सकल लोक जग पावनी गंगा। तुम रघुबीर चरण अनुरागी, प्रश्न जगत हित लागी। कारण हा प्रभू रामचंद्राच्या कथेचा प्रश्न विचारलास, आणि प्रभू रामचंद्राची कथा ही जगाचं कल्याण करणारी आहे, आणि जगाचं कल्याण करणारी ही कथा ज्या वेळेला प्रगट होईल त्यावेळेला सगळ्या जगाचं कल्याण होईल। म्हणून तुझ्या समान या जगात कोणीच उपकारी नाही, असं त्या ठिकाणी पार्वतीचं वर्णन करतात। आणि भगवान शंकर पार्वती मातेला कथा त्या ठिकाणी सांगायला सुरुवात करतात। रामाचा जन्म कसा झाला कसा नाही याविषयी कथा सांगत असताना रामाच्या अवताराचे काही हेतू सांगितले, कोणत्या कारणाशिवाय कार्य होत नसते। आता राम जन्माला, पण राम जन्माचे काय कारण आहेत तर त्याचे काही कारण त्या ठिकाणी सांगतात। करही अनीति जाय नहीं बरणे, सिंह प्रिय धेनु सुर धरणी। तब तब प्रभु धरि विविध शरीरा, हरहि कृपा निधि सज्जन पीरा, हरहि कृपा निधि सज्जन पीरा। सोई हृदगाई भगत भव तरहि, कृपा सिंधु जनहित तनु धरहि। राम जनम के हेतु अनेका, परम विचित्र एक का। करही अनित जाय नहीं बरणे, सिंधहि विप्र धेनु सुर धरणे। तब तब प्रभु धरि विविध शरीरा, हरहि कृपा सिंधु सज्जन पीरा। थोडक्यात झालं सांगायचं झालं, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्। भगवान कधी अवतार घेतात तर ज्या ज्या वेळेला धर्माला ग्लानी येते, धर्म रक्षा वयावतार घेसी, आपुल्या पाळीसी भक्तजना। किंवा जब जब होई धर्म की हानी, तब तब प्रभु धरही विविध शरीरा, हरही कृपा निधि सज्जन पीरा। ज्या ज्या वेळेला धर्माला ग्लानी येते त्या त्या वेळेला भगवान अवतार धारण करतात। हे एक मुख्य कारण आहे। आणि दुसरं कारण म्हणजे पृथ्वीला पापाचं ओझं सहन होत नव्हतं, म्हणून वत्सरूपी प्रति ब्रह्मयापाची जाय
नेत्री वाह्य कोण सांगत असे. ब्रह्मदेवापाशी गेली, मला दुष्टांचा भार सहन होत नाही, मला या भारापासून मुक्त करा. त्यावेळेला तिची जी काही अडचण होती ती अडचण घेऊन सगळे देव लोक विष्णू परमात्म्यापाशी गेले. भगवंतानं तिला आश्वासन दिलं की मी राजा दशरथाच्या घरी अवतीर्ण होऊन तुमचा भार हलका करेल. ह्या पृथ्वीला दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी अवतार धारण केला, हे एक कारण. आणि दुसरं कारण सांगतात, एकदा म्हणले सनत, सनंदन, सनातन, सनत कुमार हे चारही बंधू वैकुंठामध्ये भगवान विष्णूच्या दर्शनासाठी गेले. आणि गेले असताना भगवान परमात्म्याच्या दारामध्ये 2 द्वारपाल आहेत, जय आणि विजय. हे 2 द्वारपाल आहेत. त्या दोन्ही द्वारपालाने त्या जय विजयाला दर्शनाला जाताना अडवलं. आणि अडवल्याच्या नंतर त्या जय आणि विजयानं अडवलं म्हणून सनकादिकांना राग आला. रागाच्या भरामध्ये त्यांनी श्राप देऊन टाकला. म्हणले तुम्ही भगवंताच्या भक्ताला त्याच्या दर्शना वाचून अडवला, तुम्ही आता त्याचे मोठ्याचे नौकर असल्यामुळे तुम्ही काय झाले म्हणले अभिमानी झाला, तुम्हाला अभिमान झालाय, अहंकार झालाय, म्हणून साधूला तुम्ही देवाच्या दर्शनापासून अडवता, म्हणून तुम्हाला श्राप देतो म्हणले आम्ही. जा तुम्ही काय होईल राक्षस होऊन मृत्यू लोकांमध्ये पडतात. त्यांना भीती वाटली आणि हे बाहेरचा झगडा ऐकून भगवान सुद्धा दारात आले. दारात आल्याच्या नंतर ह्यांनी विचारपूस केली, नेमकी काय झालं म्हणले. घडलेला प्रकार त्यांना कळाला आणि कळाल्याच्या नंतर भगवंताने सांगितलं सनकादिकांना, भगवंतानं सांगितलं की म्हणले हे बघा साधू संत, द्वारपालाचं काय काम राहते, दारा कोणी आलं की त्याला अडवायचं, काय काम आहे विचारपूस करायचं. मग ह्यांनी ह्यांची ड्युटी कंप्लीट केली. म्हणजे हे ना अडवायला नाही पाहिजे होतं तुम्हाला, पण ह्याचं कामच आहे लोकांना दारावर अडवणं, विचारपूस करणं. त्यांना काही चूक केली नाही. आणि तुम्ही सुद्धा काही चूक केलंय, तुम्ही देवाच्या भक्ताला दर्शन वाचून अडवलं. जाऊ द्या म्हणजे दोघांच्याही काही चुकी नाहीत, परंतु ह्यांना श्राप तर लागला नाही, दोघांच्याही चुकी नाहीत, पण एवढा भयंकर श्राप दिला, त्यांना उशाप देऊन टाका म्हणले. त्यावेळेला सनकादिकांना उशाप देऊन टाकला. म्हणले तुम्ही राक्षस होऊन पडाल, पण सख्य भक्ती कराल तर 3 जन्मामध्ये मुक्त व्हाल, नाही 7 जन्मामध्ये मुक्त व्हाल. आणि विरोध भक्ती कराल तर 3 जन्मामध्ये तुम्ही मुक्त व्हाल. कोणती भक्ती कराल, जय विजय म्हणजे आम्ही काय करू, विरोध भक्ती करू. सख्य भक्ती करून 7 जन्म घेण्यापेक्षा विरोध भक्ती करून 3 जन्मामध्ये मुक्त होणं कोणतं अवघड आहे, काय वाईट आहे. म्हणून त्यांनी विरोध भक्ती करायचं ठरवलं. आणि त्या जय विजयाला लागलेला श्राप तो भोगण्यासाठी रावण आणि कुंभकर्ण या रूपानं या ठिकाणी ते अवताराला आले होते. आणि तुम्ही तिथं या जन्मात राक्षस होऊन पडाल, पण तुम्हाला मुक्ती देण्यासाठी भगवान स्वतः तिथं अवताराला येतात, असा आशीर्वाद दिल्यामुळे जय आणि विजय तेच रावण आणि कुंभकर्ण झाली. आणि रावण आणि कुंभकर्णाला मारण्यासाठी स्वतः भगवान प्रभू रामचंद्राच्या रूपानं अवताराला आलेले आहेत. हे झालं दुसरं कारण. आणखी रामाच्या जन्माचं आणखी एक कारण म्हणतात, एक जालंधर नावाचा दैत्य होता. त्या जालंधरानं सुद्धा म्हणले पृथ्वी सळो की फळो करून सोडली, देव लोकांना त्रास द्यायला सुरुवात केली. तो कोणालाच ऐकत नव्हता, कारण त्याची पत्नी होती पतिव्रता. तुका म्हणे पतिव्रता आणि तिची देवावरील सत्ता. पतिव्रते एवढं सामर्थ्य ह्या देवामध्ये सुद्धा नाही, कारण देवावर सुद्धा सत्ता गाजवण्याची ताकद ही पतिव्रतेमध्ये असते. म्हणून जालंधर एवढा ताकदवान नव्हता, जालंधराला कोणीही मारू शकत होतं, परंतु त्याची पत्नीची होती ती पतिव्रता होती. त्या पतिव्रतेच्या सामर्थ्यानं त्याला कोणीच मारू शकत नव्हतं. भगवान शंकर सुद्धा त्याला मारू शकत नव्हते. भगवान शंकराला सुद्धा पराजित केलं होतं युद्धामध्ये. मग भगवान विष्णूला विनंती केली म्हणजे ह्याला कसं मारावं. भगवंतानं सांगितलं हे ह्याच्या बळावर विजय होत नाही, ह्याच्या पत्नीच्या बळावर विजय होतात. काही काही माणसं राहतात पत्नीच्या जीवावर जगतात, तसं ह्याचं बळ कोणावर आहे, कोणावर अवलंबून, ह्याच्या पत्नीच्या बळावर अवलंबून आहे. ह्याच्या पत्नीचं पतिव्रता व्रत भंग झालं की म्हणजे ह्याला मारायला काय कोणी बी मारू शकतंय. मग हे काम कोण करायचं, सर्वांनी ह्या भगवान विष्णूकडे हे काम सोपवलं. म्हणून भगवान विष्णूनं हुबेहूब जालंधराचं रूप धारण केलं. जास्त झालं का, लक्षात आले का, काय शब्द कळायलेत का तुम्हाला.
म्हणजे मी सांगालो घंटापर्यंत तुम्हाला काहीच कळू नये, म्हणजे येड्यावानी सवय. कुठं गेला तर कुठंही नाही, काय ऐकलं तर काही नाही. रातभर ऐकले का कालचा बदल बरोबर ऐकून येत असं तर ठीक आहे. तर त्या जालंधराचं रूप भगवान विष्णूनं धरलं आणि जालंधराचं आणि महादेवाचं घनघोर युद्ध लागलं आणि भगवान विष्णूनं जालंधराचं रूप धारण करून ह्या जालंधराची पत्नी जी वृंदा आहे तिच्या घरी आला आणि आपल्या पतीच्या रूपात आल्यामुळे ती ओळखू शकली नाही. आपले पती आले म्हणून काय केलं तिनं, तिची पाद्यपूजा केली. पाद्यपूजा केल्याच्या नंतर आपल्या घरामध्ये नेलं, बसले आणि बोलत बसले. आणि बोलत बसल्याच्या नंतर आता पतिव्रता स्त्रीनं परपुरुषासोबत गप्पा मारणं हे व्रताला काय भंग आहे. व्रताचा भंग झाला तिच्या आणि इकडं व्रताचा भंग झाल्याबरोबर तिकडं तिचा पती जालंधर मारला गेला युद्धामध्ये भगवान शंकराच्या हातून. आणि जालंधर मारला गेल्याच्या नंतर जालंधराचे जे काही दूत होते, सैन्य होतं, ते धावत पळत आलं आणि ह्या महाराणीला सांगतात, महाराणीजी आपले मालक युद्धामध्ये मारले गेले. आता हिला प्रश्न पडला, आपले मालक युद्धामध्ये मारले गेले तर हे कोण आहे? तर मग भगवान विष्णू साक्षात विष्णू रूपामध्ये प्रगट झाले. त्यावेळेला भगवंताचा राग आला त्या वृंदेला आणि त्या वृंदेनं भगवंताला श्राप दिला. म्हणले तुम्ही माझं पातिव्रता व्रत भंग केलं आणि त्यामुळं माझा आणि माझ्या पतीचा वियोग झाला. जा म्हणले माझा पती पुढच्या जन्मी राक्षस म्हणून जन्माला येईल आणि तुमच्या पत्नीचं काय करेल, अपहरण करेल. या जन्मामध्ये वृंदेचं पतिव्रता भंग व्रत भंग केलं रामान त्या विष्णूनं. म्हणून राम अवतारामध्ये रावणानं तो जो जालंधर होता तोच रावण झाला. त्या रावणानं काय केलं, सीता रामाची पळून गेली. हे काय आहे, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणूनी सत्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणूनी सत्वर. जैसे जाच कर्मा तैसे फळ देतो ईश्वर. जैसे जाच कर्मा तैसे फळ देतो ईश्वर. जाच कर्मा तैसे फळ देतो ईश्वर. जैसे जाच कर्मा तैसे फळ देतो ईश्वर. ज्ञानी असो की अज्ञानी कधी एक आहे जाण. मृत्यूला चुकला कोणी थोर असो अथवा सार. सोड सोड माया सारी, सोड सोड माया सारी. जग आहे नश्वर. तैसे जाच कर्मा तैसे फळ देतो ईश्वर. तैसे जाच कर्मा तैसे फळ देतो ईश्वर. तैसे फळ देतो. जैसे जाच कर्मा तैसे फळ देतो रे ईश्वर. ज्ञानी असो की अज्ञानी गती एक आहे जाण. मृत्यूला न चुकला कोणी थोर असो अथवा साण. जसं ज्याचं कर्म असेल तसं माणसाला फल मिळत असते. म्हणून ज्ञानी असो की अज्ञानी गती एक आहे जाण. मग तो ज्ञानी जरी असला आणि अज्ञानी असला तरी, लहान जरी असला मोठा जरी असला तरी कर्म जसं असेल तसं फल मिळते. मग तो देव जरी असला तरी त्या देवाला सुद्धा आपल्या कर्माचं फल चुकलं नाही. रामाचा आणि सीतेचा वियोग का झाला? कारण रामानं जालंधराचा आणि वृंदेचा वियोग केला. कारण हिचं पतिव्रता भंग रामानंच म्हणजे देवानंच केलं. जर केलेलं कर्म देवाला जर चुकत नसेल तर तुमची आमची काय कथा आहे? म्हणून माणसानं जसं कर्म केलं तसं फल भोगायला मिळते. आपल्याला जर वाटत असेल आपल्याला चांगले फल मिळावं तर मग आपण कर्म सुद्धा चांगले केले पाहिजे. का वाईट कर्म केले तरी चांगलं फल मिळते.
दिसायला दिसतंय बरं काय चांगलं, वाईट केल्यावर चांगलं होतंय असं दिसतंय, पण ते तसं नसते. कारण जसं दिसतंय तसं नसतंय, म्हणून जग फसते. एक मन बीज बोए बबुल का तो आम कहाँ से उगे. जर तुम्ही बाबळीच्या बिया जर लावल्या शेतामध्ये नेऊन तर आंब्याची झाडं येतात का? नाही. मग हे मानवी शरीर एक शेती आहे. ह्या शेतीमध्ये तुम्ही जसं पेराल, ही पेरणी म्हणजे आपलं कर्म आहे, जसं पेराल तसं उत्पन्न होत असते. मग शेतात तुम्ही ज्वारी पेरली, ज्वारी उगवते, बाजरी पेरली, बाजरी उगवते, गहू पेरला, गहू उगवते, आणि येड्या बागडीच्या बिया पेरल्या कापसं उगवतात. बरोबर आहे का? येड्या बाबळीच्या बिया पेरल्या की येड्या बाबळीच निघतात, तिथं आंब्याची झाडं निघत नाहीत. म्हणून ही जमीन आहे, ही मानवी शरीर म्हणजे एक प्रकारची शेती आहे. तिथं चांगलंच पेरावं लागतं, म्हणजे पेरावं लागतं म्हणजे चांगलेच कर्म करावं लागतात. चांगलं कर्म केलं की फळ सुद्धा आपल्याला चांगलं मिळते. पण लोकांना काय वाटतंय, मी वाईट कर्म करावं आणि फळ मला चांगलं मिळावं, असं होतंय का कधी? नाही. मग तर भगवान परमात्म्याचं हे एक मुख्य कारण आहे राम अवतार घेण्याचं. कोणतं मुख्य कारण आहे? की जालंधराचा वध कशामुळे झाला? त्याच्या पत्नीचा पतिव्रता व्रत भंग झालं म्हणून जालंधराचा मृत्यू झाला. आणि त्या जालंधराच्या पत्नीनं म्हणजे वंदेनं भगवंताला श्राप दिला की तुमच्यामुळं माझा पती मेला, तर माझा श्राप आहे, हाच माझा पती पुढच्या जन्मामध्ये रावण राक्षस होईल, आणि तो राक्षस झाल्याच्या नंतर तुम्ही ज्या वेळेला रामरूपानं अवतरण होतात त्यावेळेला तुमच्या पत्नीला हा चोरून नेईल. म्हणून देवाला सुद्धा केलेलं कर्म भोगावं लागलं. ह्या शापामुळं भगवंताला पुन्हा त्या ठिकाणी अवताराला यावं लागलेलं. हे दुसरं कारण त्या ठिकाणी तिसरं कारण झालं भगवंताला अवतार घेण्याचं. आणि आणखी एक कारण आहे भगवंताला का अवतार घेतला. तर म्हणले एकदा काय झालं, नारदजी आपल्याला माहिती आहे, श्रीमन्नारायण नारायण हरी हरी, नारायण हरी हरी, श्रीमन्नारायण. श्रीमन्नारायण नारायण हरी हरी, 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 श्रीमन्नारायण नारायण हरी हरी. भजन करायला सगळे तुम्ही केव्हा भजन करणार? का सत्ता झाल्यावर करणार? सर्वांनी भजन टाळ्या वाजून म्हणायचं. श्रीमन्नारायण नारायण हरी 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 हरी, श्रीमन्नारायण नारायण हरी हरी. तुमचा काही आवाज यायला झालाय, पकवास 2 मिनिटं बंद करा, तुम्ही बंद करा, फक्त भजन तुम्ही करायचा. श्रीमन्नारायण नारायण हरी हरी, श्रीमन्नारायण नारायण हरी हरी. आणखी जोरात. श्रीमन्नारायण नारायण हरी 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 हरी, श्रीमन्नारायण नारायण हरी 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 हरी. श्रीमन्नारायण
हरी हरी. बरोबर. कशामुळे म्हणायला लागलो, एखादी गुंगली बाई झोप लागत असत तर ती झोप जावं म्हणून टाळ्या वाजून म्हणल्यावर काय राहते, टाळ्या वाजली की माणसाची झोप जाते. कोणी म्हणाले बाया लई झोपायला, म्हणून म्हणलं जरा बघावं ह्याची परीक्षा घेऊन. झोपल्या असं कोणी तर त्यांना जागा करावं म्हणून तुम्हाला भजन म्हणाला. झोप आली का ऐकायला आहे सगळ्या जागा. कोणाला झोप येत असेल तर सांगा, इकडे आपण जागा. तर नारायणाचं भजन केलं म्हणजे नारदचा प्रसंग आल्यावर नारायण नारायण म्हणल्यावर जरा बरं वाटतं. नारदाने एकदा म्हणले भगवंताला श्राप दिला होता. आता नारद तर देवाचे भक्त आहे आणि भक्त कुठे देवाला श्राप देत असते का? मग कोणी म्हणेल बा देवाला नारदानं का श्राप दिला, त्याचं कारण घडलं होतं. कारण देवाने खोडी तशी केली होती नारदासोबत. काय खोडी केली होती तर म्हणजे एकदा नारदजी हिमालयामध्ये गेले आणि भजन करत बसले. नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण श्रीमन नारायण 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 हे नारायण नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण नारदजी या नारायणाचं भजन करत बसले आणि भजन करता करता त्यांना भाव समाधी लागली आणि समाधीमध्ये तल्लीन झाले. 1000 वर्ष समाधीमध्ये तल्लीन झाले. आता कोणी तप करायला लागलं, कोणी यज्ञ करायला लागलं की इंद्राचं आसन असं थरथर कापते म्हणतात. कारण तप जर जास्त झालं तर इंद्राला त्याचं आसन सोडावं लागतंय. जर आताच्या इथल्या तुमच्या आमच्या भाषेत सांगायचं झालं, आता ग्रामपंचायतच्या निवडणुका आल्या, कोणी लई जास्त पैसे वाटू लागलं की ह्याला काय वाटते, हे लई पैसे वाटायले, त्याच्यापेक्षा पैसे जास्त वाटण्याचा प्रयत्न करतात किंवा त्यांना पाडण्यासाठी प्रयत्न करतात. तसं इंद्राला वाटलं ह्याची जर तपश्चर्या जास्त झाली आणि यदा कदाचित त्याच्या तपश्चर्यावर प्रसन्न होऊन भगवंतानं त्याला जर इंद्रपद दिलं तर मला उगाच रोजानं काम करायला जावं लागलं. म्हणून इंद्राला वाटलं नारदाचे तप आपण भंग करू. आणि कसं तप भंग करायचं तर जसं भगवान शंकराचं तप कामदेवाला भंग केलं तसं कामदेवाला पाठवून म्हणले कामदेवाच्या माध्यमातून नारदाचं तप भंग करू. मग कामदेव गेले नारदाची तपश्चर्या भंग करण्यासाठी. कामदेवानं नारदाला एक बाण सोडला, त्याची तपश्चर्या भंग झाली, पण कामाचा अधीन नारदजी झाले नाही. नारदाला कामानं स्पर्श केला नाही, कामातून झाले नाही नारदजी आणि निघून गेले. त्यावेळेला कामातून न झाल्यामुळं त्या कामदेवानं नारदाची स्तुती केली आणि माणसं स्तुती झाले की अभिमानी होतात, अहंकार माणसाला वाढते. किती मोठा माणूस असला त्या माणसाची जर स्तुती केली की माणसाला काय होते, अभिमान वाढते, त्याला मी लई मोठा आहे असं वाटते. तसं कामदेवानं नारदाची स्तुती केली म्हणजे वा का नारदजी, या जगामध्ये माझ्यावर विजय मिळवणारा कोणीच नाही म्हणले. आतापर्यंत मी सगळ्यांना पराजित केलेले आहे, भगवान शंकर सोडले तर, पण तुम्ही सुद्धा मला पराजित केलं म्हणले. एवढे तुम्ही मोठे, तुम्हाला काम तुम्ही जिंकला म्हणले. मग नारदाला काय झालं, अभिमान झाला. अभिमान झाल्यामुळे नारद जिथं गेलं तिथं म्हणू लागले हा पट्ट्यानं काम जिंकला, पट्ट्यानं काम जिंकला, पट्ट्यानं काम जिंकला. आता हे बोलता बोलता काय झालं, नारदजी एकदा कैलास पर्वतावर गेले. कैलास पर्वतावर गेल्याच्यानंतर भगवान शंकराला म्हणले, भगवान शंकराला विचारलं नारदजी लई दिवस झाले तुमची चक्कर कैलासावर आली नाही का, आमच्यावर नाराज आहेत, आमच्यावर काय नाराज आहात का? तेव्हा नारद म्हणले नाही भगवान तुमच्यावर नाराज नाही, इथं न येण्याचं कारण मी तपश्चर्याला बसलो होतो, 1000 वर्ष तपश्चर्या केली, पण इंद्रानं कामदेवाला पाठवलं माझी तप भंग करण्याकरता, पण ह्या पट्ट्यानं कामदेवाला हरला नाही, ह्या पट्ट्यानं कामदेवाला जिंकलं. भगवान शंकरांना ओळखली, याला अभिमान झालाय म्हणजे, त्याच्यानं एवढ्या जोरात तालात बोलायला. मग भगवंतानं म्हणले ही कामदेवाला जिंकलं ना तुम्ही, काय हरकत नाही म्हणजे चांगली गोष्ट आहे, पण ही गोष्ट तुम्ही वरी ब्रह्मदेवापाशी सांगू नका. आता नारदाला वाटलं
की महादेव ब्रह्मदेव आज सांगू नका म्हणते, म्हणजे माझा मोठेपणा तिथं सांगू नका म्हणते, म्हणजे ह्याला माझा मोठेपणा देखूनच झालाय, म्हणूनच म्हणाला तुम्ही तिथे जाऊन सांगू नका. नारदजी लगेच तिथून उठले की थेट ब्रह्मदेवाकडेच निघाले. माणसाला सवयच असते, ह्याला सांगू नको म्हणलं की आधी तिथे जाऊन सांगतात. बायाचं तर लईच भारी काम असतं. बाई मी तुला म्हणून सांगायला बरं का, दुसरं कोणाला सांगू नको. मी माझ्या नवऱ्याला सुद्धा सांगितलं नाही, तू माझ्या जवळची आहेस म्हणून तुला सांगायला म्हणतात. ती म्हणते नाही माय मी ती शपथ घेते, सांगत नाही कोणाला. आणि माय असं फलानं झालं तसं झालं. ही दारातून उठली की तिला गडबडच सुटते, कवा दुसऱ्याच्या घरी जाईन ती कवा सांगू की लगेच उठते दुसरीकडे जाऊन माय फलाजीनं मला असं सांगितलं बरं का, सांगू नको तुला माझी शपथ आहे सांगू नको. ती म्हणते माय ती शपथ आहे तुला कसं सांगत. आणि हे असं करता करता एका घंट्यात वाऱ्यासारखं वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे. हे स्त्रियांचा दोष नाही, स्त्रियांना श्राप आहे. कोणाचा? धर्मराजाचा श्राप. त्याच्यामुळं स्त्रियांच्या मनामध्ये काही राहत नाही. काही जरी असलं, आता एक अतिशय दृष्टांत फार जुन्या लय दिवसापूर्वी ऐकलेला आहे. असं म्हणतात आपल्या पतीनं जर एखाद्याचा खून केला असेल, एखाद्या नवऱ्यानं जर खून केला आणि त्या जर नवऱ्यानं घरी एक मडा आणून ठेवलं, त्याला बायकोला जर सांगितलं ना कोणाला सांगू मी खून केलाय म्हणून, तर ते सुद्धा बाईच्या मनामध्ये राहत नाही. म्हणून कुठेतरी जाते माय तुला खरं सांगू का, ते सांगायसारखी गोष्ट नाही पण तुला म्हणून सांगते, सांग की काय झालं. माय माझ्या नवऱ्यानं खून केल्या मला, आता ही गोष्ट सांगायसारखी आहे का. आणि हिच्या तोंडाला बातमी पोलीस साहेबाची गेल्या उद्याच नेतात का नाही धरून त्याला धरून, ही सांगायसारखी गोष्ट आहे का. तेवढी न सांगणारी गोष्ट असून सुद्धा त्या महिलेच्या गळ्यामध्ये राहत नाही. आपलं कुठपर्यंत आलं, कुठं चाललं. हा, नारदजी ब्रह्मदेवाकडे जातात. मी कशामुळे सांगू लागलो की नारदाला वाटलंय हिला देखोन झालंय महादेवाला, मोठेपणा ब्रह्मदेवापाशी सांगू नको म्हणायला. पण नारदजी लगेच उठले ब्रह्मदेवापाशी गेले. ब्रह्मदेव म्हणजे नारदजी लय दिवस झाले चक्कर नाही कुठे फिरू लागले. ते म्हणजे बसलो होतो हिमालयामध्ये आणि बसल्या जागेवर समाधी लागलो, 1000 वर्ष समाधीमध्ये राहिलो मी. आणि इंद्राला देखोन नाही, इंद्राला माझी तपश्चर्या भंग केली, कामदेवाला पाठवलं, पण पट्ट्यानं कामदेवाला पराजित करून टाकलं, हरवून टाकलं. ब्रह्मदेवाला वाटलं अलीकडे ह्याला अभिमान झाला. मग ब्रह्मदेव सुद्धा म्हणले बापू मला सांगितलंस तर सांगितलंस, वरी विष्णूपाशी वैकुंठात जाऊन सांगतो. याला वाटलं ह्यालाही देखोन झालं, हे तर मग बाप आहे तर बापालाही देखोन झाला मग मोठेपणा. लगेच उठला आणि विष्णूपाशी गेला. विष्णू म्हणले नाराजी हे काय झालं म्हणले तुम्हाला, बरे दिवस झाला नाही, काय आमच्याकडून काय चुकलं काय. ते म्हणजे तुमच्याकडून काही चुकलं नाही, पण मी तपश्चर्याला बसलो होतो, समाधी लागली, इंद्रानं कामदेवाला पाठवलं, पट्ट्यानं कामदेवाला जिंकलं. आता भगवंताला वाटलं ह्याचा इलाज केल्याशिवाय आता काही खरं नाही. नाही हे रोग जर वाढत गेला तर मग ह्याचं काही खरं नाही. मग याचा रोग लवकर नियंत्रण केला पाहिजे. मग ह्याच्यावर काय करावं. म्हणून भगवान त्याने आपल्या मायेने एक नगराची रचना केली. एक 100 योजन अशा प्रकारचं एक नगर केलं, निर्माण केलं. आणि 100 योजन नगरामध्ये त्या नगराचा राजा शीलनिधी, आणि त्या शीलनिधी राजाची विश्वमोहिनी नावाची एक कन्या होती. विश्वमोहिनी म्हणजे अख्ख्या विश्वाला मोहित करण्याचं सामर्थ्य तिच्या सौंदर्यामध्ये आहे, तिला विश्वमोहिनी म्हणतात. तर अशी विश्वमोहिनी असं मायावी नगर केलं भगवंतानं निर्माण. आणि नारदजी वैकुंठातून जेव्हा निघाले नारायण 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 करत, तेव्हा ते दिव्य असं सुंदर ते नगर दिसलं. नगरामध्ये ते सेवक नगराचे झाडझूड करू लागले, तोरण बांधू लागले, पताका लावू लागले. नारदाने विचारलं अरे काय आहे ते एवढा काय उत्सव साजरा करायला काय तुम्ही. त्यावेळेला त्या सेवकांनी सांगितलं की आज उद्याच्याला आमचे महाराज राजा शीलनिधी यांची कन्या विश्वमोहिनी हिचं काय आहे स्वयंवर आहे. आणि ह्या स्वयंवराची तयारी चालू आहे. म्हणजे हे मंडप सजवणं चालू आहे, सगळं नगराला सुशोभित करणं चालू आहे. मग नारदाला वाटलं आता आपण ब्राह्मण आहोत, ब्राह्मणाला तर तेवढंच पाहिजे. कोणाच्या घरी लेकरू जन्मलं की त्याचं नामकरण करायला जातात, त्याचं ते काय जात कर्म करायला जातात. कोणाच्या घरी वास्तुशांती असते की तिथं पूजेला जातात, कुठं लग्न असतं की तिथं काहीतरी दक्षिणा पाणी मिळेल. म्हणून नारदाला वाटलं चला जावं.
म्हणून राजाच्या घरी गेले, नारदाचं यथोचित स्वागत केलं. नारद आले म्हणल्यावर त्याची पाद्यपूजा केली, पूजा केली, आसनावर बसवलं आणि नारदाला सांगितलं, नारदजी उद्या चला आमच्या कन्याचं स्वयंवर आहे, जरा हिचा हात बघा म्हणले. आणि त्या विश्वमोहिनीला बोलून घेतलं राजा शिलनिधीनं. आणि विश्वमोहिनीला नारदानं पाहिल्याबरोबर नारद तिच्या तोंडाकडेच बघत राहिले. 5 मिनिट झाले, 10 मिनिट झाले, 15 मिनिट झाले, अर्धा तास झाले तरी तिचं तोंड न्याहाळले. राजा म्हणले, महाराज काय चाललंय म्हणले. काय नाही म्हणले, तुला काय वाटतंय. मी भविष्य बघायलो हिच्या चेहऱ्यावर, काही भविष्यकार हात बघतात. पण नारदानं तिथल्या तिथे गोष्ट पलटून सांगितली, मी हिचं भविष्य हिच्या कपाळावर बघायलो म्हणले. पण वास्तविक होतं नारदजी तिच्या सौंदर्याला भरून गेले होते. पण सांगा म्हणले हिचं भविष्य काय आहे. तर नारदाने भविष्य उलट वाचलं. काय वाचलं. जो यही बराई अमर सो होई, समर भूमि तेहि जीत न कोई, से वही सकल चराचर ताहि, बरई शील निधि कन्या जाई. नारदानं तिचं भविष्य उलट वाचलं. काय. तिचं भविष्य असं होतं, या सृष्टीला निर्माण करणारा जो परमात्मा आहे तो हिचा पती असेल, किंवा हिच्या पतीवर कोणीच विजय प्राप्त करू शकत नाही, हिच्या पतीला युद्धामध्ये कोणीच हरवू शकत नाही, असं भविष्य होतं. परंतु नारदानं भविष्य उलट वाचलं. म्हणले हिचा ज्याच्यासोबत विवाह होईल त्याला युद्धामध्ये कोणीच हरवू शकणार नाही, तो या तिन्ही लोकांचा मालक होईल. वास्तविक उलट होतं भविष्य, तिन्ही लोकांचा मालक तिचा पती होईल. पण भविष्य उलट सांगू लागले, कारण चेहऱ्यावर बघितलं होतं. नारदाला काय बोलावं तेच कळलं गेलं, कारण नारद तिचा आता सावधान काय नव्हते, सावध नव्हते. ते चित्त त्यांचं विक्षिप्त झालं होतं त्याचं सौंदर्य बघून. म्हणून नारदानं उलट भविष्य वाचलं. आणि गडबडीत आता नारदाला वाटलं अरे कडे, नारद वास्तविक पाहिलं तर ब्रह्मचारी बाबा आहे, बाल ब्रह्मचारी. पण त्या विश्वमोहिनीला बघितल्याबरोबर त्या नारदाला लग्न करण्याची इच्छा झाली. आणि लग्न करण्याची इच्छा झाली आणि त्यांना वाटलं आता उद्याच्याला हिचं स्वयंवर हे म्हणल्यावर लगेच निघून आपण गडबडीनं काहीतरी इलाज करावा लागणार आहे म्हणलं याच्यावर. म्हणून नारदजी तिथून गडबडीनं उठले आणि उठल्याच्या नंतर पळत भगवान विष्णूकडे आले आणि विष्णूला म्हणले, भगवान मला काय करायचं म्हणले. त्या राजा शिलनिधीची कन्या विश्वमोहिनी ती फार सुंदर आहे म्हणले, मला लग्न करण्याची इच्छा झाली, पण तिचं उद्या स्वयंवर आहे. स्वयंवरामध्ये मुलगी कोणाला वर मला घालते, जो तिला आवडला त्याला. असं आहे, विवाह करत असताना कोण काय काय बघते याचा वर्णन एका श्लोकामध्ये. कन्यावर येते रूपम, माता वित्तम पिता सुतम, बांधवा कुलम इच्छन्ति, मिष्टान्नम इतरे जना. मुलगी काय बघत असते तर मुलगा कसा आहे. कन्यावर येते रूपम, मुलगी ही मुलगा सुंदर असला पाहिजे अशी मुलीची अपेक्षा असते. कन्यावर येते रूपम, माता वित्तम, आणि त्या मुलीच्या आईला वाटते मुलगा श्रीमंत असला पाहिजे, म्हणजे तिचे पैसा बघते माय. पिता सुतम, वडील मुलगा कसा आहे बघते, बेवडा हाय, नशेडा हाय, गंजती आहे, कसा आहे हे वडील बघतात. बांधवा कुलम इच्छन्ति, बांधव कोणत्या कुळातला आहे, उच्च कुळातला आहे, नीच कुळातला आहे, अशा पद्धतीचे ते बांधव बघत असतात. आणि मिष्टान्नम इतरे जना, आणि हे वराडी लोक काय बघत असतात, नवरदेव नवरी तिकडं डांबराची पट्टी का असणार, पण खायला बेत काय याचा विचार करतात. खायला गुलाबजाम असले की लग्न नंबर 1 झालं. मग अशा पद्धतीनं नारदाला वाटलं कन्यावर येते रूपम, मुलगी सुंदर मुलालाच वर मला घालणार आहे. मग आपण इतकं सुंदर रूप मागून ह्याचं विष्णूकडून की तिनं आपल्यालाच माळ घातली पाहिजे. म्हणून विष्णूकडे गेले, म्हणले भगवान मला तुमच्यासारखा हरिरूप द्या, तुमच्यासारखं तुमचं एक रूप द्या, कारण जगात सुंदर जर कोण असेल तर त्या भगवान परमात्मा आहे. एक भजन आहे, नाम तुम्हारा तारक
तारनहारा कब तेरा दर्शन होगा। जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा। नाम तुम्हारा नाम तुम्हारा तारनहारा कब तेरा दर्शन होगा। जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा। या भजनामध्ये त्या भगवंताचं सौंदर्य वर्णन करतात। जर ह्या भगवान परमात्माने निर्माण केलेलं हे जग जर एवढं सुंदर असेल तर परमात्मा किती सुंदर असेल। पण सगळ्यात सुंदर जर कोण असेल तो भगवान परमात्मा आहे। म्हणून त्या भगवंताकडे नारद गेले आणि नारदानं भगवंताला विनंती केली, हे भगवान मला तुमचं रूप द्या। नारदानं मागितलं। आता नारदानं कधीच काही मागितलं नव्हतं देवाला, म्हणून देव म्हणले तथास्तु नारद जा, तुम्हाला माझं एक रूप दिलं। मग भगवंतानं रूप दिलं, एक रूप हरी रूप देऊन टाकलं। हरी वानराला असं हरी असं म्हणलं जाते। तर वानराचं रूप त्याला अंगकांती म्हणजे सोन्यासारखी चमकू लागली, पिवळी जरत, पण चेहरा मात्र माकडाचा वानराचा त्याला काळा झर। आणि आपला चेहरा आपल्याला कळते का? नाही कळत। कधी बघा आरशात बघावं लागते। नारदजीला त्यावेळेला भांग पाडायची सवय नव्हती, त्याला आरसा माहीत नव्हता, काही नव्हता त्या काळात, म्हणून त्यानं तोंडच बघितलं नाही। असं शरीर वाघ काय म्हणला, सुंदर पिवळा जरत दिसायला, काय नाही म्हणला, आता ती विश्वमोहिनी मलाच माळ घालते। अशा भ्रमामध्ये त्या स्वयंवरामध्ये येऊन बसला। दोन शिवगुण होते, दोन शिवगणाच्या मध्ये त्या ठिकाणी रांगेमध्ये बसले देशोदेशीचे राजकुमार आले होते। आणि त्या शिवगणानं बघितलं, आणि ही आलं का म्हणले, ह्या माकडाच्या गळ्यात कोण हार घालणार आहे? पण ते म्हणले नाही, तो तोंड माकडासारखं दिसायला। वा बाबा काय सुंदर दिसायला तुम्ही, त्याला फुगवायले। काही काही लोक जे सुंदर नसते त्याला म्हणतात लय सुंदर दिसायला असं म्हणतात। तसे हे दोन शिवगण नाराजीला चढवू लागले, बाबा आता ही कन्या तुम्हालाच माळ घालते का नाही बघा, बाबा ही मुलगी आता तुम्हालाच माळ घालते का नाही बघा। तर नाराजी असे ताईत बसले। आता त्याला माहितीच नव्हतं ना आपलं तोंड कसं येतं। आणि ज्या वेळेला ती विश्वमोहिनी सभेमध्ये आली वरमाला घेऊन, आणि ते नाराजीचं तोंड बघितलं, आणि तोंड बघितल्याबरोबर ती अख्खी रांगच सोडून देऊन गेली आणि पुढच्या रांगेमध्ये बसले। नारदजी म्हणाले त्या दोन शिवगणाला, आणि पोरगी का येडी असेल का म्हणले, एवढा सुंदर मी मला सोडून ती लाईनच सोडून पळून गेली। ती म्हणली बाबा तिला काय सौंदर्याचे कला आहे, तिला काय सौंदर्य कळायलंय, थांबा म्हणली आता सगळी सभा फिरून येते, तुमच्याच गळ्यात माळ घालते का नाही बघा। नारदजीला ते धीर देऊ लागले। आणि त्याच सभेमध्ये भगवान विष्णू सुद्धा आले होते। आणि ती दुसरी तिसरी कोणी नसून ती जी विश्वमोहिनी होती ती भगवंताची लक्ष्मीच होती। आणि लक्ष्मी कोणालाही वरमाला घालीत नाही, ती विष्णूलाच घालते। मग एका वराचं रूप घेऊन, एका राजकुमाराचं रूप घेऊन भगवान विष्णू तिथे बसले होते। मग त्या विष्णूच्या जवळ गेले, विष्णूला त्या विश्वमोहिनीला हार घातला। आणि हार घातल्यावर मग हे दोन्ही हसायले, बाबा तिथं येडीच निघाली, तिला तुमच्या सौंदर्याचं काही कळालं नाही म्हणले, त्या कोण्या येड्याच्या गळ्यात हार घातला की तिला। अरे जाऊ द्या म्हणले, तिला काय सौंदर्य कळायले, ती का पोरगी का म्हणले, माझ्यासारखा सुंदर बघा सोन्यासारखी माझी कांती सुंदर मुलाला हार घालायचं सोडून कोणाला घातलाय की तिनं म्हणले। हेच शिवगण म्हणले, बाबा जरा आरशात जाऊन बघा की तुम्ही किती सुंदर दिसायला। मग बाबानं आरशात जाऊन बघितलं, बघतात काय माकडासारखं तोंड। आता माकडासारखं तोंड दिसल्यावर नारदाला जे राग आला म्हणतात, नारदाचे 100% त्याचे ताप बसल्याला चढला। आणि एवढे तापले आता तन 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 करीत म्हणजे आता त्या वैकुंठाकडे निघाले। वैकुंठाकडे जात असताना भगवानच रस्त्यात गाठ पडले। आणि नारदाला म्हणले, काय नारदजी याचे का नेऊन सोडतो तुम्हाला, कुठं जायचं तिथे। नारदानं बघितलं, अरे हे तर विष्णू येत आणि हीच विश्वमोहिनीला घेऊन हेच चालले। त्यावेळेला नारदाला राग आला। रागाच्या भरामध्ये नारद म्हणले, वा देवा चांगली फसवणूक करता, असे खोटे बोलायचे धंदे कधीपासून सुरू केले म्हणले। मी तुमचं सौंदर्य मागितलं होतं आणि तुम्ही मला माकडाचं रूप देऊन टाकलं।
माझ्या भक्तीमध्ये मी काय कमी केली होती? आतापर्यंत तुम्हाला काय मागितलं होतं की तुम्हाला असं रूप मागितलं? मागून मागून मी तुम्हाला सौंदर्यच मागितलं होतं. तुम्ही सौंदर्य किमान द्यायचं तरी नव्हतं. माया कशा स्वरूपात केलं असतं, पण असं माकडाचं रूप मला देऊन फसवणूक केली माझी. जा म्हणले तुम्ही मला हे हरिरूप दिल्यामुळं माझा आणि त्या विश्व महिन्याचा वियोग झाला ना, तसाच तुम्हाला सुद्धा तुमच्या पत्नीचा वियोग सहन करावा लागला. जा म्हणले माझा श्राप आहे. पण नारदांना दिलेला श्राप भगवंताने स्वीकार केला. त्यावेळेला लक्ष्मी म्हणू लागली, विश्वमोहिनी समोर बसलेली, म्हणली अहो हे म्हातारा तुम्हाला श्राप द्यावे म्हणले, त्याला काहीतरी बोला की तुम्ही. ती म्हणजे लक्ष्मी त्याला श्राप देऊ दे म्हणले. हा माझा भक्त आहे, त्यानं मला आतापर्यंत कधीच काही बोलला नाही, आजच हा श्राप दिलाय. आणि भलं ज्या माणसाला कधीच आपली निंदा ऐकायची सवय नसते त्याला कधी कधी निंदा ऐकली पाहिजे. माझी आतापर्यंत मला निंदा केली नव्हती, त्यानं आज माझी निंदा केली. कधी कधी निंदाही सहन करण्याची शक्ती आपल्याकडे असली पाहिजे. म्हणून नारदाचा श्राप भगवंतानं स्वीकार केला आणि त्या नारदाच्या श्रापामुळे भगवंताला पुढच्या जन्मामध्ये राम रूपाने जन्माला यावं लागलं. आणि राम रूपामध्ये नारदाच्या शापाने सीतेचा आणि रामाचा वियोग झाला. कारण नारदाचा आणि विष्णू महिन्याचा वियोग झाला नाही, त्याच्यामुळे नारदांना विष्णूला श्राप दिला. मग विष्णूचा अवतार राम अवतारामध्ये सीतेचा आणि रामाचाच वियोग घडलेला आहे. हे एक राम अवताराचं कारण सांगितलेलं आहे. आणि दुसरं कारण सांगतात महाराज मनु आणि शत्रुपा यांनी हजारो वर्ष तप केलं आणि तपश्चर्या केल्याच्या नंतर भगवान प्रसन्न झाले. भगवान प्रसन्न झाल्यावर भगवंताला सांगितलं वरदान मागा, तुम्हाला काय पाहिजे. त्यावेळेला मनुष्य रूपानं भगवंताला सांगितलं भगवान तुम्हाला जर आम्हाला वरदान द्यायचं असेल तर एकच वरदान द्या. कोणतं? तर तुमच्यासारखा मुलगा आम्हाला व्हावा. भगवान म्हणजे माझ्यासारखा मीच आहे, माझ्यासारखा दुसऱ्या जगात कोणीच नाही, म्हणून मीच तुमच्या घरी पुत्र रूपाने जन्माला येतो. जा म्हणले. आणि तेच मनु आणि शत्रुपा राजा दशरथ आणि कौशल्या माता झाली. आणि त्या कौशल्या मातेच्या आणि राजा दशरथाच्या घरी स्वतः भगवान राम रूपानं अवतीर्ण झाले. आज राम जन्म करायचा आहे आपल्याला, अर्धा तास उरलाय. एक कारण आहे राम जन्माच्या, रामाच्या अवताराचं. एक प्रताप भानू नावाचा राजा आहे. त्या राजाला समंत पृथ्वीवरचे राजे लोक जिंकून घेतले. आणि राजे लोक जिंकून घेतल्याच्या नंतर त्यानं जिंकलेल्या राजापैकी एक राजा त्यानं संन्यासासारखे वस्त्र धारण केले आणि जंगलामध्ये जाऊन बसला. कारण ह्या राजाच्या भीतीने जंगलामध्ये जाऊन बसला. आणि एके दिवशी हा जो प्रताप भानू नावाचा राजा होता, त्या राजानं शिकारी करता निघाला. आणि शिकारी करता निघाल्याच्या नंतर शिकारी करता निघाल्याच्या नंतर तो एका डुकराच्या पाठीमागे इतका लागला की ती आपल्या राज्याची सीमा ओलांडून दुसऱ्याच्या राज्यामध्ये गेला, जंगलामध्ये. आणि तो त्याला रानभुलं झालं. रानभुलं कशाला म्हणतात माहिती आहे? किती बी हिंडून फिरून आलं की त्याच जागेवर माणूस येते. त्याला आपल्या राज्याचा रस्ताच कौशल्य गेला. आणि तो उन्हाच्या पाऱ्यामध्ये एवढा फिरून थकला, त्याला तहान लागली, भूक लागली. आता काय करावं कळलं. जवळ एक झोपडी दिसली. त्या झोपडीमध्ये बघितलं तर एक साधू दिसला. तो साधू कोण होता? ह्या राजानं एकेकाळी पराजित केलेला राजा होता. आणि तो साधू जरूर घेऊन इथं बसला होता. आता त्याला दाढी वाढली होती, जटा वाढल्या होत्या, भव्य वस्त्र धारण केले होते. म्हणून ह्या राजाला ओळखू आला नाही तो की आपणच ह्याला पराजित केले म्हणून हे इथं बसलेला. पण त्या साधू बनून बसलेल्या राजाला मात्र हा राजा ओळखू आला की ह्या राजाने आपल्याला पराजित केले. म्हणजे आता ह्याची आपण फसवणूक करायची. त्याचं नाव कपट मुनी. कपट करण्यासाठीच बसला होता म्हणून त्याचं नाव कपट मुनी. राजाला फसवायचं म्हणले. आणि राजानं साधूला बघून त्या ठिकाणी मध्ये गेला आणि राजाला प्रश्न केला आपण कोण आहात? तर राजानं सांगितलं आपल्या प्रधानाचं नाव, मी धर्मरुची आहे. पण तो साधू म्हणला महाराज
मला खोटं बोलू नका, मी त्रिकाल ज्ञानी आहे. वास्तविक हा त्रिकाल ज्ञानी नव्हता. ह्याला ह्या राजाचा सगळा सातबारा माहित होता, कारण हाही एक राजा होता. ह्या राजानेच ह्याला पराजित केलं होतं. म्हणून ह्याला सगळे त्याच्या गप्पा माहित होत्या. कुठलं राज्य कोणतं, ह्याचं नाव काय, ह्याच्या भावाचं नाव काय, ह्याच्या प्रधानाचं नाव काय, ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. राजा मला लबाड बोललो, मला मी त्रैकाल ज्ञानी आहे. तू राजा सत्यकेतूचा मुलगा आहे. तुम्ही दोघ जण भाऊ, प्रताप भानू आणि आलिमर्दन, आणि धर्मरुची नावाचा तुमचा प्रधान आहे. आता असं सगळ्या गोष्टी सांगितल्यावर ह्या राजाला काय वाटलं, अलीकडे खरंच साधू त्रैकाल ज्ञानी खरा विद्वान माणूस दिसायला. म्हणून मला महाराज बरं झालं मला गाठ पडली, तुम्ही फार विद्वान दिसता, फार तपस्वी दिसता साधू. तो म्हणला मग मी हजारो वर्ष तपश्चर्या केली. म्हणले तुमचं वय किती असेल आतापर्यंत? ते म्हणले माझ्या वयाची गणना नाही, म्हणले मला हजारो वर्ष झालेत म्हणले. कारण म्हणले एकतनु नाम, त्याचं नाव सांगितलं, माझं नाव एकतनु आहे. कारण ब्रह्मदेवा जसा जन्माला आला, मला निर्माण केलं, तसं माझं मरणच आलं नाही म्हणजे आणखी मी एकदाही मेलो नाही. म्हणून माझं नाव एकतनु आहे. आणि माझं वय भरपूर सांगितलं त्यांनी. त्यावेळेला राजा मला महाराज मला पाणी प्यायचंय. त्यावेळेला राजाला पाणी प्यायला त्याला जेवू घातलं आणि गप्पा गोष्टी केल्यावर राजाला प्रभाव पडला त्या साधूचा राजावर. आणि राजा म्हणला महाराज मला तुम्हाला गुरु करण्याची इच्छा आहे. ते म्हणला काही हरकत नाही, मी तुझ्या उपदेश करतो. गुरु केलं आणि राजाला सांगितलं, म्हणले राजा तू म्हणजे तुला जर वाटत असेल की माझं राज्य अखंड टिकावं, तुला कोणाच पराजित करू नये, तर मी एक तुला उपाय सांगतो. म्हणजे ते उपाय केला की तुला कोणीच पराजित करू शकत नाही. मग राजा म्हणला काही हरकत नाही, काय उपाय आहे सांगा. ते म्हणले तू कोणालाही सांगू घे, मी तुला बरोबर तुझ्या राज्यामध्ये एक दिवस येतो आणि ते उपाय करतो, पण ही गोष्ट तू कोणाला सांगू नको. म्हणले सांगितलं की ते उपाय सक्सेस होणार नाही. राजा म्हणला काही हरकत नाही. राजा तिथं झोपला, पण झोपल्याच्या नंतर तिथंच एक त्याचाच कालकेतू नावाचा दैत्य होता. त्या कालकेतू नावाच्या दैत्यानं त्या राजाला आपल्या जादू विद्येनं त्याच्या राज्याच्या महालामध्ये जाऊन झोपवलं. आता राजा उठला की आपल्या महालात दिसला. त्याला वाटलं आपले गुरु काय महान आहेत, मी गुरुच्या आश्रमात झोपलो होतो आणि घरी प्रगट झालो, म्हणजे खरंच माझे गुरु मोठे आहे. त्याला भरोसा पडला आणि काही काळाने ते कपटमुनी त्याच्या राज्यात आले आणि त्याने सांगितलं राजा तुला तर चिरकाल तुझं राज्य टिकावं असं वाटत, तू अमर व्हावा असं वाटत असेल तर तू ब्राह्मणाला प्रसन्न कर, ब्राह्मणाला भोजन दे. ब्राह्मण ज्याला प्रसन्न झाले त्याला कोणीच काहीच करू शकत नाही. भगवान शंकरही मारू शकत नाहीत, ब्रह्मदेव मारू शकत नाहीत, विष्णूही मारू शकत नाही ज्याच्यावर ब्राह्मण प्रसन्न आहे. मग ब्राह्मणाला प्रसन्न करण्यासाठी तू काय कर, ब्राह्मणाला भोजन दे आणि त्या भोजनाचा आचारी मी होतो म्हणले. राजानं काय हरकत नाही म्हणले आणि ब्राह्मणाला भोजनाचं आमंत्रण दिलं आणि ह्या स्वयंपाकाचं काम ह्या साधूकडे दिलं. पण हा साधू कपटी होता, ह्याला माहित होतं ह्याचा छळ करायचा होता, कारण ह्यानं पराजित केलं होतं. म्हणून कपटानं त्याचा छळ करावा, त्याचा राज्य नष्ट करावं म्हणून हा तिथं आला होता. मग त्या साधूकडं स्वयंपाकाचं काम दिलं आणि त्या साधूनं साधूला बोलवायला सांगितलं. साधू ब्राह्मणाला जेवायला आलेले, पण स्वयंपाक करत असताना ह्या कपटी साधूनं काय केलं, हरणाचं मांस त्या भाजीमध्ये टाकलं आणि जेवायला पंक्ती बसल्या. पंक्तीमध्ये साधूला जेवायला वाढलं आणि जेवायला वाढल्याच्या नंतर साधू संत जेवणार तेवढ्यात आकाशवाणी झाली आणि आकाशवाणीनं सांगितलं अरे साधू संतांनो, ब्राह्मणांनो, ह्या अन्न तुम्ही भक्षण करू नका, ह्या अन्नामध्ये हरणाचं मांस मिश्रण केलेलं आहे. असं ऐकल्याबरोबर सगळे साधू संत रागाच्या भरात उठले आणि राजाला श्राप देऊ लागले. म्हणजे राजा मूर्खा, तू आमचं तप भंग करण्यासाठी, आम्हाला बाटवण्यासाठी, आम्हाला अज्ञानानं झाकून तू मटण खाऊ घालतोस, जा तू राक्षस होऊन तुला पडावं लागल, असा श्राप देऊन टाकला. आणि तोच प्रताप भानू नावाचा राजा काय झाला, रावण झाला. हरिवर्धन नावाचा भाऊ त्याचा कुंभकर्ण झाला आणि धर्मरुची नावाचा जो प्रधान होता तो प्रधान विभीषण झाला. असे राम अवताराचे कारण त्या ठिकाणी सांगितलेले. आणि तो